आपण शेवटपर्यंत पाहावा। राज्यातील शाळा संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता प्रत्येक शाळेत 11 ऑक्टोबर 2024। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। विद्यार्थ्यांना मनोरंजनातून शिक्षण घेता यावे, तसेच दाखवण्यात येणाऱ्या चित्रपट, लघुपट, नाटक इत्यादी ई शैक्षणिक साहित्यातून विद्यार्थ्यांना बोध घेऊन त्यातील बाबी आचरणात अंगीकृत करण्यास प्रोत्साहित व्हावे, या उद्देशाने राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चित्रपट, लघुपट, नाटक, अनुषंगिक शैक्षणिक साहित्य दाखवण्यास परवानगी सध्या देण्यात आली आहे। शासन पत्रान्वये गठीत परीक्षण समितीच्या अहवालांती काही चित्रपटांना चालू शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखवण्यास शासन परवानगी देण्यात आली आहे। तथापि विविध विषयाशी संबंधित चित्रपट, लघुपटास मान्यता देण्याचे प्रस्ताव शासनास प्राप्त होत असल्याने मनोरंजनातून शिक्षण देताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक वेळापत्रकावर तसेच अभ्यासावर परिणाम होणार नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे। राज्यातील शाळांमध्ये चित्रपट, लघुपट, नाटक, अनुषंगिक ई शैक्षणिक साहित्य दाखवण्याबाबत धोरण निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे। शाळांमध्ये चित्रपट, लघुपट राज्यातील शाळांमध्ये चित्रपट, लघुपट, नाटक, अनुषंगिक ई शैक्षणिक साहित्य दाखवण्याबाबत पुढीलप्रमाणे धोरण निश्चित करण्यात आली आहे। एका शैक्षणिक वर्षामध्ये जास्तीत जास्त 3 ई शैक्षणिक साहित्य चित्रपट, लघुपट, माहितीपट, नाटक इत्यादी शाळेमध्ये दाखवण्यास परवानगी देण्यात येईल। पैकी 2-3 मातृभाषा मराठीमध्ये असणे आवश्यक आहे असून तिसरे हे शैक्षणिक साहित्य हिंदीमध्ये असल्यास हरकत नसेल। तथापि एका शैक्षणिक वर्षामध्ये दाखवण्यात येणाऱ्या अशा ई शैक्षणिक साहित्याचे विषय संपूर्णतः वेगळे असतील याची दक्षता घेण्यात येईल। ई शैक्षणिक साहित्य हे ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, शैक्षणिक इत्यादी विषयाशी संबंधित मनोरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे, तसेच ते सर्व शालेय गटातील विद्यार्थ्यांना दाखवण्यायोग्य असल्याबाबत परीक्षणांती खात्री करून साहित्यास परवानगी देण्यात येईल। सर्व शाळांमध्ये ई शैक्षणिक साहित्य दाखवण्याची परवानगी ही केवळ 1 वर्षापुरतीच राहील। कोणत्याही परिस्थितीत पुढील दुसऱ्या वर्षामध्ये सदर शैक्षणिक साहित्य दाखवण्यात मुदतवाढ देण्यात येणार नाही। शैक्षणिक वर्षादरम्यान प्राप्त सर्व ई शैक्षणिक साहित्य प्रस्तावाची तपासणी करून शासन पत्र दिनांक 5/3/2020 च्या अन्वये गठीत परीक्षण समितीच्या अहवालांती पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सदर शैक्षणिक वर्षामध्ये दाखवायच्या ई शैक्षणिक साहित्यास परवानगी देण्यात येईल, जेणेकरून प्राप्त परवानगीनुसार राज्यातील सर्व शासकीय खाजगी शाळांमध्ये सदर ई शैक्षणिक साहित्य दाखवण्यास पूर्ण शैक्षणिक वर्ष उपलब्ध होईल। चालू शैक्षणिक वर्षाकरिता यापूर्वीच काही चित्रपटांना शाळेमध्ये दाखवण्यास शासन स्तरावर परवानगी देण्यात आली असल्याने चालू शैक्षणिक वर्षामध्ये प्राप्त प्रस्तावाबाबत सदर धोरणानुसार पुढील शैक्षणिक वर्षासाठी मान्यता देण्याबाबत कारवाई करण्यात येईल। ई शैक्षणिक साहित्य दाखवण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर त्याबाबत संबंधित शिक्षण अधिकारी यांच्याकडून सर्व शाळांना अवगत करण्यात येईल, जेणेकरून उचित माहिती अभावी परवानगी नसलेले ई शैक्षणिक साहित्य शाळांमध्ये दाखवले जाणार नाही। तसेच शिक्षण अधिकारी हे परवानगी देण्यात आलेल्या संस्थेमार्फत असे ई शैक्षणिक साहित्य दाखवले जात असल्याबाबतचा खातरजमा करतील। ज्या अटीवर मान्यता देण्यात आली आहे त्या अटीचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास अथवा त्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास मान्यता प्राप्त आलेल्या सक्षम प्राधिकारी यांच्याकडून संबंधित ई शैक्षणिक साहित्याची मान्यता तपासणीअंती तात्काळ रद्द करण्यात येईल। शासन निर्णय 2 मे 2014 अन्वये राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक चित्रपट दाखवण्यास परवानगी देण्याबाबतचे अधिकार आयुक्त शिक्षण यांना प्रदान करण्यात आले असल्याने यापुढे ई शैक्षणिक साहित्यास परवानगी देण्याची कार्यवाही आयुक्त शिक्षण यांच्या स्तरावरून करण्यात येईल। ई शैक्षणिक साहित्य दाखवण्याचे धोरण निश्चित करण्याबाबत 9 ऑक्टोबर 2024 चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय। हा पूर्ण शासन निर्णय असेल त्यानुसार क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।